गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आदी अँड आयू. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. यावेळेस आपण आलेलो आहोत ते नितांत सुंदर समुद्रकिनारे, पुरातन मंदिरे आणि आध्यात्मिक वातावरण लाभलेल्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रिपवर. या ट्रिपमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत ते गोकर्ण, मुर्डेश्वर, होन्नावर आणि उडुपी. तर आपण आत्ता आपला प्रवास सुरू करूयात आणि या ट्रिपमध्ये आम्ही कोठे कोठे फिरणार आहोत, कोठे राहणार आहोत आणि इतर अशी बरीचशी इंटरेस्टिंग माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रिपची सुरुवात आपण करत आहोत ते गोकर्णमधनं. कालच आम्ही प्रवास करून पुण्याहून गोकर्णला आलो. पुणे ते गोकर्ण हे डिस्टन्स जवळपास 550 किलोमीटर आहे. पुण्याहून आम्ही सकाळी काल 6 वाजता निघालो होतो आणि 12 तासांचा प्रवास करून गोकर्णला आम्ही पोचलो ते संध्याकाळी 6 वाजता. पुण्याहून निघून आम्ही जो रूट फॉलो केला गोकर्णला यायला तो असा होता: सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, कित्तूर, येल्लापूर आणि त्यानंतर गोकर्ण. सातारा ते कराड हा रस्ता काही कामं चालू असल्यामुळे थोडासा खराब आहे. बाकी पूर्ण रस्ता हा खूप सुंदर आहे. आमचा प्रवास खूप आरामदायी झाला. तर आपण आता सुरू करूयात आपला गोकर्णचा प्रवास. गोकर्णमधील आमचं पहिलं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे याना केव्ज. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बऱ्याच अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत. याना केव्ज त्यापैकीच एक. या केव्जकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. गोकर्ण ते याना केव्ज हे जवळपास 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि गोकर्णपासून इथे पोहोचायला साधारणतः 1.5 तास लागतो. मित्रांनो, आत्ता आपण याना केव्ज पाहायला पोहोचलेलो आहोत. निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार म्हणून याना केव्जला ओळखलं जातं. जंगलाच्या मधोमध मुंग्यांच्या वारुळाच्या आकाराचे 2 प्रचंड मोठे सुळके येथे निसर्गनिर्मित तयार झालेले आहेत. तर हे पहा, माझ्याबरोबर कोण आहे? आमची फॅमिली. हाय आयांश, आर यू एक्साइटेड टू विजिट याना केव्ज? हो, मी खूप एक्साइटेड आहे. चला तर मग. याना केव्जच्या मेन एंट्री गेटपाशी इथे अशी गाड्यांची पार्किंगची सोय आहे. आपण आता इथे गाडी पार्क करून मेन गेटनं याना केव्जकडे चाललो आहोत. इथे आपल्याला याना पार्कला जाण्यासाठी एंट्री तिकीट काढावं लागतं. बबिताने एंट्री तिकीट काढलेले आहेत. बबिता, किती चार्जेस आहेत ते एंट्रीचे? पार्किंग चार्जेस 40 रुपीज आहेत आणि पर पर्सन 10 रुपीज तिकीट आहे. ओके. आतमध्ये आपल्याला अराउंड 1/2 किलोमीटर तरी वॉक करावं लागणार आहे. अच्छा, ठीक आहे. चला तर मग. चला बच्चे लोग, कम ऑन. अद्वय, तेव्हा तिकडे दिसतंय. आयांश, ते बघ. हे पहा, इथे आपल्याला याना केव्जचा फर्स्ट लुक पाहायला मिळाला आहे. आता आपण आणखी पुढे जाऊन याना केव्जला एक्सप्लोर करूयात. आपण जसजसं या केव्जच्या जवळ पोहोचतोय तसतसं या शिखरांची भव्यता आणि दिव्यता पाहून आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. याना केव्जच्या परिसरात आपल्याला अशा प्रकारचे 2 मोठे सुळके पाहायला मिळतात. हा पहिला सुळका आहे आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट हा दुसरा सुळका आहे. यातला जो हा मोठा सुळका आहे याला भैरव शिखर म्हणून ओळखतात आणि याची उंची 390 फूट आहे. आणि हा जो दुसरा सुळका आहे याला मोहिनी शिखर म्हणून ओळखतात आणि हा देखील जवळपास 300 फूट उंच आहे. याना केव्जच्या एंट्रीला हे एक मंदिर आहे. इथं दर्शन घेऊन नंतर आपण याना केव्जमध्ये जाऊयात.
मंदिराच्या आतूनच केव्जला जाणारा रस्ता आहे. इथे पुन्हा एंट्री फी देऊन केव्जकडे जाता येते. हा रस्ता आपल्याला सरळ केव्जकडे घेऊन जातो. काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपण या केव्जच्या एंट्री पाशी येतो. वाव, प्रचंड मोठी अशी केव आहे ही. बबिता, कसे आहे याना केव्ज? हो, खरंच खूप सुंदर आहेत बरं का याना केव्ज. बाहेर जितका प्रचंड उकाडा जाणवत होता ना, आतमध्ये तेवढंच खूप थंड वाटतंय. नॅचरल एसी आहे. हो हो, खरंच पाहण्यासारखे आहेत पण. आणि एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होतो ना इथे. हो हो. इथली वैशिष्ट्यपूर्ण लाईमस्टोन रॉक फॉर्मेशन्स पाहायला पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. याना केव्जवरून आल्यानंतर आता आपण विभूती वॉटरफॉलकडे चाललेलो आहोत. याना केव्जपासनं जरा जवळच म्हणजे एक 8-10 किलोमीटर अंतरावर विभूती फॉल आहे. इथे तुम्हाला व्हेकल एका ठिकाणी थांबवावी लागते आणि पर पर्सन 30 रुपीज चार्ज देऊन विभूती वॉटरफॉलकडे जाता येते. हा वॉटरफॉलकडे जाणारा रस्ता आहे. चला आयांश, दमला का? तू दमलीस वाटतं. हो, मी तर खूप दमली आहे. याना केव्जला चालून आल्यानंतर पुन्हा इथे पायऱ्या चढून येताना दमछाक होतीये. हो, नाही आलंच आत्ता बघ, थोडंच पाण्याचा आवाज येतोय. आत्ता आपण पोहोचतोच आहे. विभूती वॉटरफॉल जवळ आलेला दिसतोय. पाण्याचा आवाज आपल्याला इथपर्यंत ऐकू येतोय. चला जरा जवळ जाऊन पाहूयात. Oh, and here we reach at Vibhuti waterfall. Wow, woo, सुंदर. Very nice. आपण आता मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये इथे आलेलो आहोत आणि तरी पाण्याचा एवढा फ्लो, इट्स अमेझिंग.
एन्जॉय केलं का? खूप एन्जॉय केलं. हो का? मस्त मस्त. वॉटरफॉल मध्ये फिश कसे होते? इतके डेंजर होते, मला खूप चावत होते. कुठे चावत होते? हो का? आजचा प्रवास संपवून आता आपण गोकर्णमध्ये ज्या रिसॉर्टवर थांबलेलो आहोत तिथे परतलोय. हे आहे गोकर्णमधील स्टोनवूड नेचर रिसॉर्ट. चला तुम्हाला आता हा रिसॉर्ट आणि आपण राहत असलेली रूम दाखवतो. या साईडला व्हिला रूम्स आहेत आणि इकडेच आपला व्हिला आहे. तर आपण चला आता तो व्हिला बघूयात. चला यांश दाखव आपला रूम. हा आपला सिटिंग एरिया. इथं आपण बसून व्ह्यू पाहू शकतो. ओके, इथे बसून हा मस्त असा व्ह्यू समोरचा पाहू शकतो. सगळीकडे ग्रीनरी आहे. तुम्ही आता आपण रूम बघूया. बघा, हे आहे आपलं रूम. ओके, दिस इज नाईस अँड क्लीन रूम. काय काय आहे रूम मध्ये? इथं खूप चांगला बेड आहे. यस, मोठा टीव्ही पण आहे आपला इथं बघायला. बघा इथं कबड. आपण इथं आपलं सामान ठेवू शकतो. आणि हे फ्रीज. फ्रीज पण आहे का? अरे वा, शोमिंग आहे आहे. आता लास्ट बाथरूम. बाथरूम पण खूप चांगलं आहे. हो, व्हेरी नाईस. अरे वा, खूप प्रशस्त असं बाथरूम आहे. आणि वरती चांगले लाईट पण लावले. येस, सुंदर लाईट लावलेला आहे. सेकंड रूम खूप छान स्पेशियस, नीट अँड क्लीन आहे. ओके, ठीक आहे. चला तर मग आपला इथला स्टे खूप छान होणार आहे की नाही यांश? हो. आज दिवसभरामध्ये गोकर्णजवळील याना केव्ज आणि विभूती वॉटरफॉलला व्हिजिट केल्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो ते आमचा स्टे जिथे आहे त्या ठिकाणी. आणि ते ठिकाण म्हणजे स्टोनवूड नेचर रिसॉर्ट. या ठिकाणी आल्यानंतर रात्री डिनरसाठी आम्ही गेलो ते ओम बीचमधल्या नमस्ते कॅफे या ठिकाणी. नमस्ते कॅफे या ठिकाणी आम्ही तिथले सी फूड आणि पिझ्झा ट्राय केला. आणि ह्या तिन्ही डिशेस खूप टेस्टी आणि खूप ऑथेंटिक मिळाल्या आम्हाला. तर तुम्ही कधी आलात ओम बीचला तर नमस्ते कॅफेला अवश्य भेट द्या. चला तर आता भेटूयात उद्या सकाळी. टिल देन, गुड नाईट, टेक केअर.